आम्ही लहानापासून दादांना पाहिले. अगदी 18 वर्षाचा मी होतो, आज 71 वर्षाचा आहे. आणि काल जे बापू बोलले की एवढ्या मधल्या काळात बापू कुठं होते, कुठल्याही प्रचारात बापू दिसलेले नव्हते. बापूंनी सगळा विचार करून दादाशी बोलावं आणि आपण काय बोलतोय हा बी विचार केला पाहिजे. आज कोरोना आता 2 वर्षापूर्वी येऊन गेला, त्या काळामध्ये घरातल्या माणसाचे आई बाप बायको भाव पोरगा हे सगळ्यात जवळच्या माणसांनी त्या माणसाला बाजूला सोडून दिलं. आणि नंतर त्या काळात जो माणूस त्यांच्या जवळ गेला तो कुठल्या जाती गोतीचा कुठलाही असो, परंतु तो त्याचा खरा भाऊ आहे. आजची परिस्थिती अशी आहे की आज सगळ्यांनी दादावरचा बाजूला साईड दिली आणि नको त्या सगळेच दादाच्या विरोधात दरदण थोपटून बोलत असतील. तर ज्यांना कधी पाहिलं नाही, ज्यांनी कधी बोललेलं नाही, कुठल्या राजकारणात सक्रिय नाही, आणि मग तुम्ही सगळेच दादांच्या विरोधात जर जात असाल तर आज आमच्या सारखे जे लहानपणापासून दादाला देव मानणारी माणसं आहेत, मीच बाळू पवार बेलदार स्पष्ट सांगतो, मरेपर्यंत अजित दादाला आम्ही सोडू शकत नाही. आणि 25 वर्ष म्हणजे 5 ग्रामपंचायत कनेरीच्या बिनविरोध केलेला मी माणूस आहे. त्या गावावरती तात्यासाहेब पवारांचे फार मोठे उपकार होते. तात्यासाहेब म्हणजे आमच्यासाठी प्रतिमार्तयाच होता. असल्या माणसानंतर आम्ही दादांना साथ दिली होती. त्या काळात सुद्धा दादाला खांद्यावर घेऊन आजपर्यंत आलो. दादासारखा माणूस 288 आमदारांमध्ये 1 नंबरचं मतदान घेतलं असेल तर दादांनी त्यांच्या कर्तृत्वावर घेतलं. आम्हाला पवार फॅमिली साहेबाबद्दल सगळ्याबद्दल प्रेम आहे. आम्ही कुणालाही दोष देऊ शकत नाही किंवा देण्याचा आम्हाला तो अधिकार बी नाही. परंतु आमचा दादा लहानपणापासून किती हुशार होता. दादांनी गाईचा गोठा केला, दादांनी शेती केली, दादांची तेजस बुद्धी आम्ही जवळून पाहिली. दादा शून्यातून वरती आलेला आहे. दादांनी सर्व तालुक्याचा आणि जिल्ह्याचा म्हणलं तरी सुद्धा फार मोठा विकास केलाय. बारामती सारखा एवढा शेजारच्या प्रत्येक तालुक्यात जाऊन जर पाहिलं ना तर सगळीकडे रस्ते गटर मिटर पडलेला अंधार दिसतो. आज टॉपवरती नेलाय ते केवळ दादांमुळं. आज दादावरती कुणी टीका करू नये शेवटीच आमची बी इच्छा आहे. आणि आज दादांसाठी जो एक ग्रुप आहे तो दादासाठी मरायला तयार आहे. आणि आम्ही कुणालाही नावं ठेवलेली नाहीत किंवा कुणाला, प्रत्येकाला आपलं मनोगत बोलण्याचा तो अधिकार आहे. त्या काटेवाडी गावामध्ये 2 फार्लगावरून नाकाला फडकं बांधून आम्ही स्वतः येत होतो. एवढंच सगळं म्हणजे दुर्गंधीचं गाव होतं. त्या वहिनींनी 20 वर्ष उन्हात तानात राबून आज त्या गावातनं रस्त्याने लोळलं तरी अंगाला चिखल सुद्धा लागत नाही. एवढी सुधारणा कुणी केली? वहिनी साहेबांनी केली होती. कुणाला नावं ठेवायचे आणि कुणाच्या विरोधात बोलायचं? त्यांचं कर्तृत्व बघा. ते कोल्हापूरच्या अंबाबाई आहे, या देवीसारखं त्यांनी उन्हात दिवस काढून या गावाला रस्त्यावरून महालात आणून ठेवलेलं आहे. असल्याला बी सगळे जर नावं ठेवत असेल तर आपल्या जीवनात नक्की काय ते बी आपल्याला कळलं पाहिजे. आपण कुठल्याच चुकीने बोलतो. नेत्यांसाठी कुणीही बोलू नये, असा नेता होणे नाही.